आमदार दिलीप बनकर आपल्या सोबत आहेत। दिलीप बनकरजी, खरं तर तुम्ही अजित पवार गटाला पाठिंबा दिलेला आहे आणि आज शरद पवारांचा वाढदिवस आहे। शरद पवारांच्या वाढदिवसाकरता तुम्ही हॉटेल सेंटर पॉइंटला त्यांना भेटणं करता। 10 जून 1999 ला ज्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना झाली तेव्हापासूनच पवार साहेबांबरोबर आम्ही आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ आणि पवार साहेब ही आमचं दैवत आहे। पवार साहेब असेल, अजितदादा असतील, सुप्रियाताई असेल, हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक आहे। आज काही कामं करण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही अजितदादांच्या गटाबरोबर त्या ठिकाणी आहेत। सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर विविध प्रश्न त्या ठिकाणी निफाड तालुक्याचे, नाशिक जिल्ह्याचे प्रलंबित होते। ते प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करता येतं। आता आपण बघितलं असेल, केंद्र सरकारने कालच कांद्याची निर्यात बंदी त्या ठिकाणी केली। त्या बाबतीत आता मी हाऊसमध्ये जाऊन सांगितलं का राज्य सरकारने तशा प्रकारची शिफारस त्या ठिकाणी करावी आणि नाशिक जिल्ह्यातला जो कांदा उत्पादक असेल किंवा गारपीट झालेली आहे माझ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल त्या दृष्टिकोनातून सरकारमध्ये असली ती मदत त्या ठिकाणी मिळवता येते। त्यासाठीच आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालेलो आहे आणि पवार साहेब तर ही कौटुंबिक त्यांचे आणि बनकर परिवार संबंध असल्यामुळे या ठिकाणी वाढदिवसाला भेट द्यायला आलं तर वेगळं काही नाही। काल तुमची भेट पण आपली एअरपोर्ट रोड त्या ठिकाणी झाली। तुम्ही मला विचारला तो प्रश्न, पवार साहेबांना भेटायला जाईल का? कारण दिलीप बनकर कधीच खोटं बोलत नाही म्हणून त्या ठिकाणी तुमच्या समोर। परंतु ज्या पद्धतीने शरद पवारांवरती हल्ली काही तुमच्या अजित पवार गटाच्या सभा वगैरे होतात त्यावरती त्यामध्ये प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असतील, हे शरद पवारांवरती थेट हल्लाबोल करताना आपल्याला पाहायला मिळतात। वारंवार संध्या येऊन देखील शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची, पंतप्रधान पदाची संधी जी आहे ती हुकवली आहे असा तुमच्या गटातील नेत्यांचा आरोप केला जात आहे। हे योग्य आहे का? म्हणजे त्या काळामध्ये ते लोक जे बरोबर होते, कोणी काय केले ते आम्हाला माहित नाही। आम्ही कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं, आमदार म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि पवार साहेबांवर काम करत असताना सर्वांनी राष्ट्रवादी परिवार हा एकत्र त्या ठिकाणी राहिला पाहिजे, पहिल्यापासूनच आमची त्या ठिकाणी भूमिका आहे। राज्यामध्ये आज जे प्रश्न निर्माण झालेले असतील, कांद्याचे असतील, टमाट्याचे असतील, द्राक्षाचे असतील, ते प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हीच खरी सगळ्यात महत्त्वाची। पण तुम्ही निवडणुकीत शरद पवार गटामध्ये जाणार का? ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की फक्त विकास कामं करण्याकरता मी अजित पवार गट, आज पण सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ ह्याच चिन्हावर आम्ही त्या ठिकाणी निवडणूक लढवलेली। आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी आहेत। ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस तो निर्णय त्या ठिकाणी घेता येईल। आम्ही आज पवार साहेब असेल, अजितदादा त्यांच्याबरोबर आहेत, त्यामुळे वेगळी सांगण्याची काही आवश्यकता नाही। तुमच्या अजित पवार गटाकडनं निवडणूक आयोगामध्ये एक दावा करण्यात आला की शरद पवार हे हुकुमशाह आहेत। खरंच हुकुमशाह आहेत का? मी कोणतीच बातमी त्या ठिकाणी बघितलेली नाही। ज्यावेळेस अजितदादा आणि त्यांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं कोणत्या आमदारांनी, खासदारांनी बघण्याची आवश्यकता नाहीत। आज आपल्याकडे असणारे तालुक्यातले, जिल्ह्यातले जे शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सत्तेत सहभागी झालेलो आहोत। आज महत्त्वाचा प्रश्न आमच्या दृष्टिकोनातून कांदा उत्पादकांचा आहे, द्राक्ष उत्पादकांचा आहे। तो प्रश्न सोडवण्यासाठी पवार साहेबांना सांगितलं, वाटलंच तुम्ही पवार साहेबांना मी बोलवतो, त्याची क्लिप तुम्हाला देतो। साहेब दिल्लीत गेल्यानंतर कांदा उत्पादकांचे अश्रू त्या ठिकाणी पुसावं लागेल। राज्य सरकारने काय भूमिका घेतली? राज्य सरकारने तशा प्रकारे शिफारस केलेली आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि त्यांना मदत व्हावी हीच आमची भूमिका त्या ठिकाणी आहे। खरं तर मग आता भेटीमध्ये शरद पवारांचा आणि तुमचा संवाद काय साधला? ह्या शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून वेगळा काही राजकीय संवाद साधला गेला? नाही, शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून संवाद साधला, वेगळा राजकीय संबंधच त्या ठिकाणी येत नाहीत। पवार साहेबांचे आणि बनकर परिवाराचे कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी आहेत। मी वारंवार त्या ठिकाणी सांगितले, आज सुद्धा पवार साहेबांना सांगितले, काल तुम्ही त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये आले, पवार साहेबांनी स्वतः सांगितलं, मी चांदवड तालुक्यात त्या ठिकाणी आलो होतो। ज्या भावना शेतकऱ्यांच्या आहेत त्या भावना पवार साहेबांना मी पण सांगितल्या। साहेब त्या ठिकाणी गेल्यानंतर साहेब पण बोलणार आहेत। राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, ते पण राज्याच्या वतीने केंद्र सरकारमध्ये कांद्याची निर्यात बंदी त्या ठिकाणी उठवली गेली पाहिजे, तीच भूमिका आमची त्या ठिकाणी आहे। कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जातपात कुठलीही नसते, धर्म नसतो, आम्ही शेतकरी म्हणूनच त्या ठिकाणी काम करत असतो आणि निवडणुकीमध्ये सर्व एकत्र येत असताना शेतकऱ्यांची प्रश्न त्या ठिकाणी सुटली पाहिजे ही भूमिका दिलीप बनकरांची त्या ठिकाणी आहे। तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर यांनी आज शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी शरद पवार यांच्याशी देखील त्यांनी आज संवाद साधलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।